मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत खरीप हंगाम 2026च्या बियाण्यांसाठी अनुदानासाठी जे अर्ज निघालेले आहेत ते तुम्हाला सर्वांना माहीतच झालेले असेल. त्याचबरोबर मित्रांनो, हळद, अद्रक त्याचबरोबर मिरची पिकाच्या लागवडीसाठी देखील महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुमची निवड कशी होणार, कोणकोणत्या पिकासाठी आता हे अर्ज करावे लागणार आहेत, त्याचबरोबर जे हळदीचं, अद्रकीचं आणि मिरची पिकाचं जे अनुदान आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, तो स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर मारायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया जे खरीप हंगाम 2026साठी जे अनुदानित बियाण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत ते कोणत्या बेसिसवर आहेत आणि कोणकोणत्या पिकासाठी. तर उडीद, तीळ, भात, सोयाबीन, त्यानंतर तूर, नाचणी, मका त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, मूग आणि त्यानंतर कापूस आणि भगर या पिकासाठी हे अर्ज करावे लागणार आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आता तुमची निवड ही कोणत्या पद्धतीने निवडता. आता तुम्हाला वाटेल बाबा चला आपण अर्ज केला, आपल्याला आपली निवड होईल, आपल्याला बियाणं मिळतील, परंतु मित्रांनो नाही. यामध्ये कसं झालेलं आहे मित्रांनो, जी पद्धत अवलंबण्यात आलेली आहे ती म्हणजे जे अगोदर अर्ज करेल त्यानुसार निवड होणार आहे. तुम्हाला वाटेल बाबा आम्ही आज 2-4 दिवसांना अर्ज केला मग आमची लगेचच निवड होईल, तसं नाही मित्रांनो. जे आता सिस्टीम चालू आहे महाडीबीटीवर की जे पहिल्यांदा अर्ज करेल त्याला पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येईल, त्या पद्धतीने याच्यामध्ये निवड होणार आहे. परंतु मित्रांनो, जे हळद, अद्रक आणि मिरची पिकासाठी जे अनुदान आहे 50% अनुदान वगैरे, 40% अनुदान वगैरे, तर मित्रांनो त्यामध्ये तुमचा नंबर देखील लागू शकतो किंवा तुम्हाला मॅसेज देखील येऊ शकतो. परंतु मित्रांनो, तुम्ही आता कसं राहते, काही शेतकरी काय करतात, शेजाऱ्याकडून आता हळदीचं एक उदाहरण घेऊया आपण. तर हळदीचं जे बेन आहे ते शेजाऱ्याकडून आपण घेत असतो. मग शेजाऱ्याकडून घेतल्याच्या नंतर आपण एकतर हळद पीक घेतो, लागवड करतो वगैरे. परंतु मित्रांनो, जेव्हा आपली निवड होते यासाठी आणि अनुदानासाठी निवड झाल्याच्या नंतर आपल्याला तिथं बिल वगैरे जे दुकानाचं बिल वगैरे जे अपलोड करायचं आहे म्हणजे कोटेशन वगैरे, तर ते कुठून आणायचं मित्रांनो. आता आपण शेजाऱ्याकडून घेतलेलं जे बेन आहे मग त्याच्याकडून आपण बिल बनवून घ्यायचं का की कोटेशन घ्यायचं बनवून. तर हे जे खोळंबलेला आहे जो प्रकार आहे मित्रांनो हळदीसाठी वगैरे. तर आता मिरची पिकाचं तर काही नाही मित्रांनो. मिरची पिकासाठी आम्ही या इथून या दुकानावरून बियाणे घेतलं, कोटेशन वगैरे आपण तिथे देऊ शकतो. परंतु मित्रांनो, हळद आणि जे अद्रक पीक आहे याच्यासाठी आपण कोटेशन कुठून घेणार आणि कोणते कागदपत्र यासाठी अपलोड करावी लागणार. आता बरेच असे शेतकरी आहेत ज्यांचं कोटेशन अभावी, ज्यांना मॅसेज आलेले असून सुद्धा कोटेशन अभावी म्हणा, बिल अभावी म्हणा किंवा डीलर सर्टिफिकेट वगैरे या गोष्टींच्या अभावी त्यांना ते अर्ज रिजेक्ट करावे लागलेले आहेत. तर तुम्ही देखील अर्ज करण्याच्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही मित्रांनो आता अर्ज करू शकता. परंतु तुम्हाला अनुदान मिळेलच याची काही गॅरंटी नाही, कारण ती कागदपत्रे जे अपलोड करावी लागणार आहेत ते कागदपत्र तुमच्या शेजाऱ्याकडून किंवा गावातील कोणत्या तरी इतर व्यक्तीकडून तुम्ही जे बियाणं खरेदी करसाल किंवा बेणं खरेदी करसाल तर ते तुम्हाला तिथून कोटेशन वगैरे काही भेटणार नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही फार्मर ID टाकून तुम्ही अर्ज करू शकता. जे शेतकरी पहिल्यांदा अर्ज करत आहेत महाडीबीटीवर त्यांना कास्ट असेल तर कास्टमध्ये असेल तर कास्ट लागणार आहे. त्याचबरोबर जे सर्व कास्टमध्ये बसतात त्यांना बँक पासबुक हे कंपल्सरी असणार आहे आणि फार्मर ID हा कंपल्सरी असणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.